आज घर तोडलं, उद्या रोजगार जाईल, परवा शेती जाईल आणि मग अस्तित्वच मिटून टाकणार का? नमस्कार मित्रांनो, मी आपला मिस्टर वाले आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, 19 तारखेला चारोटी तिथे पालघरपर्यंत हा मोर्चा भव्यप्रमाणे काढला होता आणि हा मोर्चा आपल्या डहाणूचे आमदार श्री विनोद निकोले यांच्याद्वारे काढला होता. आणि नंतर नाशिक ते मुंबई किसान लॉंग मार्च लाल वादळ पूर्ण रस्त्यावर उतरून आलं होतं, ते पण पायी. संपूर्ण महाराष्ट्राचा बघत होता. पण मित्रांनो, एवढा चालू असताना बोरिवली नॅशनल पार्क इथे अचानक लोकांवरती अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली. घरे तोडले गेले, लोक रस्त्यावर आले. आता सांगा, माणूस तिथेच जन्माला येतोय, पिढ्याने पिढ्या तिथेच कसतोय. घर आपलं, जमीन आपलं, जंगल आपलं, आणि सांगतात आपले जागा नाही. माणूस पिढ्याने पिढ्या जेव्हापासून कायदा नव्हता तेव्हापासून तेव्हा माणूस तिथे जंगलातच राहतो, जंगलातच कसतो आणि जंगलातच मरतोय. आणि सांगताय कागदी पुरावा नाही म्हणून त्यांची जमीन नाही. म्हणून सांगतोय मित्रांनो, ज्या तुमचे काही जमिनी घर असेल ते तुमच्या नावावर ते करून घ्या, नाही तर बोरिवली नॅशनल पार्क इथे जे झालंय ना, ते आपल्या सगळीकडे होईल. आज घर तोडलं, उद्या रोजगार जाईल, परवा शेती जाईल आणि मग अस्तित्वच मिटून टाकणार का? मित्रांनो, आपले घर, आपले जीवन जंगल आणि शेतीमुळेच चालतंय. आपली लढाई सरकार विरुद्ध नाही, तर अत्याचार विरुद्ध आहे. जोपर्यंत आपल्या मागणी पूर्ण होत नाही तिथपर्यंत आपली लढाई संपलेली नाही. मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल आदिवासींना न्याय मिळावा, तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमचे कमेंटमध्ये मत सांगा. धन्यवाद.